तर राम राम सगळ्याला. आज बैलपोळा आहे म्हणून निघालो गावाकडं आणि सोबत आहे ओमकार आणि संतोष. तर चला मग. ही आहे मांजरा नदी आणि ह्या बरीच पूर्ण भरले. आता गावामध्ये पोचलो आणि हे मारुतीचं मंदिर आहे, इथं दर्शन तीन घेऊ आणि मग येते आणि पूजा तीन करून घेऊन जरा बघा. ह्या तळ्याला फक्त एक जरी पाऊस पडला तरी एवढं तळ भरते. गावामध्ये पोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलो आणि लगेच निघालो शेताकडे. घरी आल्यानंतर बसलो नाही काही नाही आणि शेताकडे जाऊन आपल्याला बैल तीन दिवायची होती. जाऊन भैया सोबत होता आपल्या. गाईज आलो शेताकडे आणि काय ह्याला एक घरी न्यायचे आणि ह्या गाईला यांना जरा हे ऐकायचे नाहीत आणि बैलायला ते दिवायले. तुम्हाला दाखवतो चला. तर काय ह्याला देऊन झाले आता आणि दुसऱ्या बैलाला आता त्याला इथं बांधतो जरा शिबीला. दुसऱ्या बैलाला देऊन चालू आहे का आणि गडी आहे आमचा. भैंस को भी बांधो उधर ले जाके रस्सी में। अब यार धूप है। बरे घेऊन ते निघाले ठेव का दिसायला आता. हां तर अजून एक गाईला निघते आता, त्याला ठेवू निघू आपण घराकडनं. थोडी वेळ चालू तर चला तर मग त्या गाईला तर झाली दिवायची गाई ते. फक्त सध्या ही बांधायला आणलो आणि दुसरे जे आहेत ती सकाळी त्यांनी घरी येतात. गावात गेल्यास बांधायची, इथं नको म्हणली चिखलान खराब त्यानं होतात. तर गली गेल्यास बांधतात आणि जरा खाली त्यांनी जाऊन शेत त्यांनी बघत आपलं कसं आहे काय नाही, कारण पेरण्याच्या आधीपासून बी आलं नाही काय नाही. भैयानं म्हणलं आता शिंगायला मी रंगवतो. थांब म्हणलं आता तू दिवलास, आता मी रंगवतो. बैलाला रंगवणं झाले आणि आता हे का ह्या गोऱ्याला बी रंगवलं. ह्यांना बी हे शिंग थोडे थोडे आले तेवढ्यालाच रंगवलं. तर थोडा उरला आहे ते गाई झाले कलर देऊन शिंगाला बसला नेऊन भैया त्यानं बैल सोडले. त्या वातावरणामुळे शेताकडे वाटते कसं आहे म्हणून शेताकडे वाटते. तुम्हाला खाली जाऊन टाकतो आता शेत बघतो. नाही जमलं तर घराकडे जाऊ. आता बैल घेऊन जायचे घराकडं. तर चला तर मग. ही आहेत तिळाची झाड आहेत. ही कापूस आहे, ही तूर आहे आणि हे म्हणलो तिळाचे झाड आहे. तर खाली जाऊन दाखवतो अजून कापूस बघा आपला. इथंच मग पेरले तर कोट्यापाशी हे आपला कोटा. इथं ट्रॅक्टर ये आपलं नाव आहे बा. बैल चारायला बाहेर इथं. मी व्हिडिओ काढला तर तोंड कसं तिकडं करायला आणि कापूस खाली लावलेला. जरा उशीरला पेरण्या झाल्या आहेत. गावाकडं आले की असं शांत वातावरण राहते. हो का, असं खायला मिळते. मुगाच्या शेंगा मस्त निभरल्या आता खायला भेटाले आता, म्हणून आपल्याला शेताकडे वाटते. आणि सोयाबीन चेक करा खाली काय जाईना आता. पुढल्या वेळेस दाखवतो आता खाली जाऊन. तर बैलायला ते घेऊन जाऊत, नाहीतर घरी जाऊन त्यांचे घुंगरं ते आणायचे आपल्याला. एकतर ती तर आणायचं, नाहीतर गावात गेल्यास बांधायचं. चला तर मग पुन्हा भेटू आता. गावाकडल्या शेताकडे घेऊन चाललो आता. घेऊन जाऊन तिथे ह्यांना सजवून ते मग नवनाथच्या बैलासोबत खाली फिरवाय न्यायची. तुम्हाला धिंगाणा दाखवतो आजचा कसा राहते पोळ्या आमच्या गावातला. चला आणि मित्राचे बैल दाखव कसं आहे. राम्या राम्या आता सगळे मटाटे दिन. आता तुम्हाला दाखवतो लुक आता नवनाथचे. का नवनाथ बांधलेली. तर बैल गावात लई दिवसाबाद आल्यानं जरा भिऊ लागली. मग भयानं पुढे दोन मोडला की नवनाथचे बैल आहेत. तर देशीची बॉटल म्हणून दारू पाजवाले म्हणून म्हणू नका. हे गुळवणी पाजवते तर बैल पोळ्याला.
चल की रे चल चल गाय ना तर धरू का ऐक बाया त्याला म्हणतात पोळा. तळ्यातल्या महादेवाला आलो आणि तळ्यात पाणी बघा. आमच्या गावातलं मेन तळ आहे तो काही. आणि इकडे देवाला चला मंदिराकडे. मंदिर आहे बघा तळ्यातलं. ओ मला म्हणलो व्हिडिओ बनवत ये रो म्हणलं तरी का पुढे पुढे पळालाय. मग म्हणलो बापू माझं मला बनवतो. तो काही येणार माझ्या व्हिडिओमध्ये जाऊ दे म्हणलो. आणि ही मागे मंदिर बघा. आता निघालो वापस लातूरला आणि वाजलेत 6:30. तर लातूरमध्ये जाऊन भेटू. तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.